माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला. राजू शेट्टींची संतप्त प्रतिक्रिया. माणिकराव कोकाटे चांगला कार्यकर्ता असं राधाकृष्ण विखे पाटलांकडून म्हणत पाठराखण करण्यात आली आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे. त्याने बेकाऱ्याबरोबर तुलना केली. कोसाडगावची पाटीलकी म्हटलं कृषी खात्याला. अजून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली. पंचनाम्याच्या बद्दल ढेकळाचे पंचनामा करायचे का असे एक ना अनेक. आणि हा माणूस सरळ सरळ विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो. या माणसांना इतर खात्यात तरी कशाला काम करायचं. त्यांनी रमी खेळतच राहावं. त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं. या मताशी आम्ही ठाम आहोत. मला वाटतं माणिकरावांना आपण आता थोडं म्हणणार माफ केलं पाहिजे, परंतु एक चांगला कार्यकर्ता आहे. आणि मला वाटतं गेले 30-40 वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतायत. एखादी चूक त्यांच्याकडून झाली पण याचा अर्थ त्यांच्या 35 वर्षाच्या सार्वजनिक जीवनाच्या बाबतीत अनोलखित कसं झाले. त्या मतदारसंघाच्या जनतेने त्यांना 4-5-3 वेळा निवडून दिलं. ते स्वतः अतिशय झोकून त्या दुष्काळी तालुक्याचं रूप परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटतं ती जमीन सुद्धा ती बाजू लक्षात घेतली पाहिजे. एखाद्या घटनेवरून एखाद्या माणसाचं मूल्यांकन करणं किंवा त्याची बदनामी करणं हे योग्य नाही आहे.